नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आज रविवार, सर्व बँकांना सुट्टी असल्यामुळे उद्या म्हणजेच सोमवारपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये तर काहींच्या खात्यावर 1,200 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. ही आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आहे. आता मी तुम्हाला एक यादी सांगणार आहे. त्यात कोणते जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यातील सगळ्या लाडक्या बहिणींना सरसकट पैसे वाटप होणार आहे. तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळी माहिती डिटेल्समध्ये समजणार आहे. याच्यासोबतच मंत्री आदिती तटकरे यांनी एक सुद्धा मोठी अपडेट दिलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे. आदिती तटकरे यांनी सांगितलं की कोणी लग्न होऊन जर इतर राज्यांमध्ये गेलेले असतील, त्यांनी काही ॲप्लिकेशन केलेले आहेत की आता आम्ही या लाभासाठी पात्र आहोत की नाही. त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजेच ज्यांनी 2 वेळा अर्ज केले होते किंवा 2 ते 3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या. आता आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं आहे. पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही दुसरा डुप्लिकेशन झाला असेल किंवा फॉर्म भरला असेल किंवा जास्त त्यांच्या घरचं उत्पन्न जास्त असेल किंवा ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन वगैरे आहे, त्यांनी स्वतःहून सुद्धा जो लाभ आहे हा परत देण्यास सुरुवात केलेली आहे. आत्ताच आपण बघितलं की लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे राज्यातील जवळपास 10,000 ते 15,000 लाडक्या बहिणींनी स्वतः अर्ज केलेला आहे की आम्हाला पैसे नको आहेत. बघा, आता इतर लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनासुद्धा अशाच प्रकारचा मेसेज आला. आता तुम्हालाही पाहायला मिळणार आहे. आता कोणाला पैसे मिळणार बघा, त्यात सर्वात महत्त्वाचे कोणते जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू होणार आहे आणि सुरू झालेले सुद्धा आहे. ते जिल्हे असे आहेत की पुणे, बीड, नाशिक, जळगाव, यवतमाळ, नागपूर, अमरावती, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. तर सरकारने अर्ज पडताळणी सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 10 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्या अर्ज पडताळणीमध्ये अजून बाद झालेल्या आहेत. म्हणजे जो आकडा 60 लाखाचा होता तो आता 70 लाख झालेला आहे आणि अशी शंका आहे की हा आकडा 1 कोटीपर्यंत जाणार आहे. जरी तुम्ही सुद्धा अर्ज पडताळणीमध्ये असाल तर 4 कागदपत्रे तयार ठेवा, म्हणजे तुमचाही अर्ज लगेच पुढे म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढून तयार ठेवा. दुसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेट करून ठेवा. तिसरं म्हणजे जर तुमच्या घरी 4 व्हीलर असेल तर तुमच्या घरी 4 व्हीलर आहे की नाही, नसेल तर काही पुरावा द्यायची गरज नाही. आणि चौथे महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकाशी लिंक आहे की नाही ते पाहायचं आहे. आणि 5वं म्हणजे आपलं आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही ते एकदा आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाच्या बँका कोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्या बँकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची बँक जी आहे ती SBI बँक, ICICI, कोटक बँक, ॲक्सिस बँक, HDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा 10 महत्त्वाच्या बँका आहेत. त्या बँकांमध्ये 100% पैसे येणार आहेत. त्यासोबतच आपलं खातं जर पोस्टामध्ये असेल तर त्यातसुद्धा पैसे येणार आहेत. तर टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारच्या बाकीच्या योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून सर्व योजनांची माहिती मिळवू शकता. धन्यवाद.